हाय फ्रेंड्स, तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज आम्ही सगळेजण चाललेलो आहोत जेजुरीला। तर चला माझ्याबरोबर राहा, मी तुम्हाला दाखवते मी काय काय तिथे एन्जॉय करणार आहे ते। चला आपण बघूयात। आणि आम्ही गाडीत बसल्यानंतर आद्विका बघा अशी डान्स करत होती आणि ती हाय सुद्धा करत होती आणि मस्त अशी ती छान डान्स करत होती त्याच्यामध्येच। ॲक्च्युली आज सकाळीच असा प्लॅन झालेला होता की जेजुरीला जायचंय। माझ्या घरी माझ्या नणंद आलेल्या होत्या, त्यामुळे त्यांची एक गाडी होती आणि आमची एक गाडी होती। आमच्या गाडीमध्ये मी, विशाल, दादा, वहिनी आणि आद्विका होतो आणि सई, संग्राम, मनस्वी ह्या माझ्या नंदेच्या गाडीमध्ये होत्या। ते दोघं जण आणि हे तिघं जण त्यांच्या बरोबर होते। बघा आम्ही मस्तपैकी असं दिवे घाटातनं चाललेलो होतो। थंडीच्या दिवसामध्ये सकाळी खूप थंडी होती आणि जरा आम्ही निघालेलो होतो ते 11, 11:15च्या दरम्यान निघालेलो। त्यावेळेस जरा बाहेर असं छानपैकी ऊन पडलेलं होतं। खूपच मस्त वाटत होतं असं फिरायला जाण्यासाठी। खूप दिवस झालेले ॲक्च्युली आम्ही कुठे फिरायला गेलो नव्हतो, त्यामुळे म्हटलेलं की संडे आहे तर आपण जेजुरीला जाऊयात। विशाल म्हटलं आपण जेजुरीला जाऊयात, म्हणून आज आम्ही जेजुरीला आलेलो होतो। आणि माझ्या नंदेचं लग्न झाल्यानंतर आज आम्ही पहिल्यांदाच त्यांच्याबरोबर जेजुरीला चाललेलो होतो। आम्ही फायनली आता इथे जेजुरीला आतमध्ये जिथे प्रवेशद्वार आहे तिथनं आतमध्ये गेलेलो आहे। आता आम्ही पार्किंगसाठी चाललेलो होतो। गाडी पार्क वगैरे केली, त्याच्यानंतर मग आम्ही इथून चालत चाललेलो होतो। बघा इथे आजूबाजूला असं सगळं छानपैकी अशी सगळी दुकानं आहेत। ॲक्च्युली आहे ना कसं आहे, कालच चंपाषष्ठी झालेली होती। चंपाषष्ठी झाल्यामुळे आज जेजुरीमध्ये खूपच गर्दी होती आणि आम्ही घरामध्ये निघत असताना लक्षात नाही आलं आमच्या की काल चंपाषष्ठी झाली आणि त्याच्यामुळे आज खूप गर्दी असेल म्हणून। पण ठीक आहे, तरी पण आम्ही गेलो। खूप एवढ्या गर्दीमधनं आम्ही जात होतो, पण यावेळेस गर्दीच्या वेळेस मला असं भीती वाटत होती मध्ये की आद्विका खूप रडेल किंवा काही त्रास देईल, पण असं काही झालेलं नाहीये। आद्विकानी मला यावेळेस काहीच त्रास दिलेला नाहीये। उलट ह्या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी सगळ्या नवीन होत्या। आम्ही पहिल्यांदाच तिला घेऊन आलेलो होतो जेजुरीला। ॲक्च्युली इकडे सगळे असे साईडला अशी छान दुकानं आहेत। इथे आम्ही जेजुरीच्या पायथ्याशी आलेलो आहेत। सर्वप्रथम इथे गणपतीचं मंदिर आहे, इथे नंदी पण आहे आणि किती गर्दी आहे बघा। एवढी गर्दी आहे, आत्ताच एवढी गर्दी दिसते, वरती गेल्यावरती पण किती गर्दी असेल हे काही आम्हाला अंदाज बांधता नाही आलेला। पण विशाल म्हटला ठीक आहे आपण जाऊयात। ह्या इथे आम्ही भंडारा आणि खोबरं घेतलेलं होतं। बघा आम्ही चाललेलो होतो, आता वरती आम्ही चालायला सुरुवात केलेली होती। ऊन खूप होतं, कसं कडक ऊन लागत होतं, पण तरी पण आम्ही वरती जात होतो। आद्विकाला आता विशालनी घेतलेलं होतं आणि मस्तपैकी अशी ती एन्जॉय करत चाललेली होती। तिला खूपच मस्त आणि छान वाटत होतं की आपण कुठेतरी असं वेगळ्या ठिकाणी आलोय। आणि तिला ॲक्च्युली आहे ना देवाची खूप आवड आहे, त्यामुळे तिला असं कधी मंदिरामध्ये नेलं किंवा देवपूजा वगैरे करण्यासाठी पण तिला खूप आवड आहे, त्यामुळे तिला असं छान वाटत होतं इथे आल्यानंतर। विशालनी तिला थोडंसं मध्ये असं उतरून, ज्या तिथे गर्दी नव्हती त्या तिथे थोडंसं चालवलेलं सुद्धा, ती स्वतः पण चाललेली होती। रस्त्याला असे कितीतरी छानपैकी लोक असे थांबलेले होते, फोटो काढण्यासाठी वगैरे चालू होतं त्यांचं की फोटो काढा म्हणून। ऊन खूप असल्यामुळे ना इथे या लोकांनी अशा वरच्या साईडला सगळीकडे ताडपत्री लावलेले आहेत, त्याच्यामुळे ऊन पायऱ्या चढताना तरीही जास्त लागत नाही, मध्ये आधीच लागतं। मध्ये मध्ये आम्ही असं थोडं थोडं थांबून वरती जात होतो। इथे वरती ज्यावेळेस आम्ही प्रवेशद्वाराशी आलो त्यावेळेस एवढी गर्दी होती आणि इथे थोडीफार चेंगरामेंगरी अशी चालू होती लोकांची, पण आम्ही हळूहळू असं जात होतो वरती, कारण आद्विका माझ्याबरोबर होती। शेवटी आम्ही वरती इथे जेव्हा मंदिरामध्ये पोचलो त्यावेळेस बघा इथे एवढी प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होती
की खूप म्हणजे खूपच गर्दी होती ह्याच्यामध्ये. आणि जिथे आम्ही इथे एका साईडला आम्ही देवळी आहे तिथे आम्ही थांबलेलो, कारण अद्विकाला पाणी प्यायचं होतं. तर मी माझ्याबरोबर तिच्यासाठी ऑरेंज कॅरी केलेलं होतं, ते तिला मी तिथे खायला दिलं. कारण एवढं ऊन वरती लागलं ना आम्हाला, त्यामुळे तिला थोडंसं अस्वस्थ होत होतं, म्हणून आम्ही इथे पाणी वगैरे प्यालो. त्याच्यानंतर इथे दादा, विशाल, वहिनी आणि माझे नंदावे, संग्राम पण होता. आम्ही इथे सगळ्यांनी हे असं जेजुरीच्या इथे आम्ही बाहेरून असं भंडारा देवावरती उधळला. त्याच्यानंतर आतमध्ये आम्हाला दर्शन घ्यायचं होतं, पण आम्ही आतमध्ये दर्शन नाही घेऊ शकलो. आम्ही बाहेरूनच नमस्कार केला. आणि मी जिथून आतमधल्या प्रवेशद्वाराच्या तिथून नमस्कार केला, कारण तिथे फोटोशूट पण अलाउड नव्हतं आणि त्यांनी म्हणजे तिथे कॅमेरा सक्ती केलेली होती. आम्ही ज्यावेळेस गडावरनं खाली उतरलो त्यावेळेस इथे एक मावशी होत्या, ह्यांच्याकडे अशी मस्तपैकी काकडी घेतली, चण्याबण्या बोरे घेतले आणि सगळ्यांनी लिंबू सरबत पिलं, चण्याबण्या बोरे खाल्ले, काकडी खाल्ली. आणि त्याच्यानंतर आम्ही मग परत गडावरून खाली उतरायला निघालेलो. एका साईडला असं छानपैकी इथे तळ पण आहे. आणि चण्याबण्या बोरे घेतल्यानंतर शाळेचे ते दिवस आठवले की शाळेमध्ये असताना त्यावेळेस आम्हाला तिथे चण्याबण्या बोरे मिळायचे. आणि आमच्याबरोबर अद्विकाने सुद्धा ते चण्याबण्या बोरे खाल्लेले होते आणि तिलाही कळालं की त्याच्यामधनं ते बी कशी काढून टाकून द्यायची. ते खाली उतरल्यानंतर ना एका साईडला इकडे असे कोंबड्या होत्या. तर अद्विकाला ॲक्च्युली हे सगळंच नवीन आहे, ती पहिल्यांदाच असं काही बघत होती, तर तिला खूप मज्जा वाटली. तिला त्या कोंबड्या पकडायच्या होत्या, ती त्यांच्या मागे मागे अशी जात होती. तर आम्ही सुद्धा तिला जरासं एन्जॉय करून दिलं. आम्ही बघत होतो की ती काय करते ते, म्हणून थोडंसं तिला खेळवून दिलं असंच. आणि अशा प्रकारे आमचा आजचा दिवस खूपच मस्त आणि छान गेलेला आहे. आम्ही दर्शन तर आमचं बाहेरून झालेलं आहे, पण छान झालेलं आहे. तरी पण काही त्रास आम्हाला कोणालाच झालेला नाहीये ह्याच्यामध्ये. दर्शन वगैरे झालं, नंतर आम्ही खाली उतरलो. त्याच्यानंतर एका दुकानामध्ये ना वहिनी थांबलेल्या होत्या, संग्राम, सई, मनस्वी, ह्या तिघांना सुद्धा काहीतरी घ्यायचं होतं. चिप्स वगैरे त्यांना काही पाहिजे होते, तर ते तिघजण सुद्धा ते चिप्स मागत होते, काहीतरी त्यांचं चाललेलं. तर त्याच्यामध्ये अद्विकाला सुद्धा पाहिजे होतं. अद्विका सुद्धा आता शांत बसायला रेडी नाहीये, आता ती पण त्यांच्या बरोबरच आलेली आहे, तिला सुद्धा चिप्स पाहिजे होते. शेवटी तिने पण चिप्स घेतले आणि त्याच्यानंतरच ती शांत बसली आणि ती पण काकीला म्हणत होती मला पाहिजे म्हणून. ते असा तिचा आत्तापासूनच तिच्या आता ह्या गोष्टी चालू झालेल्या आहेत की तिला काही जर हवी असेल गोष्ट तर ती स्वतःहून जाऊन घेते. अद्विकाने सुद्धा ते चिप्स घेतले पण, आणि तिने पहिल्यांदाच हे चिप्स मी तिला आता खायला दिलेले होते. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जिथे गाडी पार्क केलेली त्या तिथे त्यांची एक अशी मस्तपैकी त्यांचा हॉल होता. तर त्या हॉलचे जे मालक होते त्यांनीच आम्हाला सांगितलं की तुम्हाला जर जेवण वगैरे करायचं असेल तर तुम्ही आमचं इथे हॉल आहे त्या तिथे तुम्ही जेवण करू शकता. आम्ही मस्तपैकी घरनं जेवण घेऊन आलेलो होतो. आम्ही सकाळी भरलेलं वांग केलेलं होतं, डाळ कांदा केलेला होता, त्याच्यानंतर लोणचं होतं, चटणी होती, दही बरोबर आणलेलं होतं, चपात्या आणलेल्या होत्या, भात आणलेला होता आणि डाळीची आमटी पण आणलेली होती बरोबर. तर आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी असे हे हॉलमध्ये आम्ही बसून सगळ्या जणांनी छानपैकी असं जेवण केलं. अद्विकाला मी तिच्यासाठी वेगळं जेवण घेऊन आलेले होते, पण ज्यावेळेस मी आणि वहिनी आम्ही सगळेजण बसलेलो होतो आणि आम्ही दोघीजणी पण वाढत होतो त्यावेळेस अद्विकाने सुद्धा ना जेवण, तिला तिथे डाळ कांदा दिसल्यानंतर तिने लगेच डाळ कांदा उचलून खायला सुरुवात केलेली होती. ती मस्तपैकी ह्या सगळ्या गोष्टी छान अशा एन्जॉय करत होती. आणि मीही तिला ह्या गोष्टी अडवत नाही की ज्यावेळेस आम्ही ताटं वाढलेले असतात त्यावेळेस तिला जर काही ताटामधलं घेऊन खायचं असेल तर आम्ही सुद्धा तिला खाऊन देतो. कारण आत्तापासूनच तिला जर आम्ही ही सवय लावली तर तिला मोठे झाल्यानंतर ह्या सवयीचा कुठलाच त्रास होणार नाही. इव्हन ही सवय खूपच चांगली आहे तिच्यासाठी, म्हणून आम्ही तिला ही सवय लावली आहे. तिला मी नंतर आहे ना ती चपात्याचा डबा सुद्धा आहे ना ती जवळ घेऊन बसलेली होती. तिला स्वतःला चपात्या आम्हाला वाढायच्या होत्या, कारण तिने बघितलेलं की आई सगळ्यांना चपाती देत आहे. तर तिने सुद्धा नंतर चपातीचा डबा जवळ घेऊन ती स्वतः वाढायला सुरुवात केलेली होती तिने. आणि ज्यावेळेस आपण असं कुठे बाहेर जातो ना आणि जर आपण घरातलं जेवण घेऊन गेलो असेल तर आपल्याला ते जेवण सुद्धा जरा जास्त चांगलं लागतं आणि जरा जेवण पण जातं.
आणि असंच एखाद्या दिवशी असं कुठेतरी बाहेर जाऊन असं जेवायचं म्हटलं तर खूपच छान वाटतं. आम्ही येताना बरोबरच पाण्याच्या बाटली पण आणलेली होती. आमच्याकडे मोठा एक 20 लिटरचा जार आहे, तो पण येताना आम्ही बरोबर घेऊन आलेलो, त्यामुळे असा कुठलाच इश्यू नाही आलेला आम्हाला. आणि अशा प्रकारे आज आमची ट्रिप खूपच मस्त आणि छान झालेली आहे. आणि निघता निघता आम्हाला तिथेच 6 वाजत आलेले होते. जेजुरीमधनं आम्ही बाहेर पडल्यानंतर हळूहळू असा छानपैकी अंधार पडत चाललेला होता. आणि ह्या अंधारामधनं बघा, आम्ही ज्यावेळेस दिवे घाटामध्ये आलो त्यावेळेस आम्ही तिथलं थोडंफार शूटिंग केलेलं होतं. तर ते सगळीकडे ॲक्च्युली तिथे काळोख दिसत होता. संध्याकाळचे यावेळेस फक्त 7च वाजलेले होते आणि तरीसुद्धा इथे असं दिसत होतं. घाट उतरून थांबल्यानंतर आम्ही एखाद्या साईडला एका हॉटेलमध्ये थांबलो थोडंसं फ्रेश होण्यासाठी आणि चहा पिण्यासाठी. तर आम्ही इथे मस्तपैकी सगळ्यांनी चहा घेतलेला. आद्विकाला सुद्धा चहा पाहिजे होता, तर ती सुद्धा आहे ना चहा अशी ओढत होती. आजचाच हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि जर माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज मला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. उद्या असेच अजून काही व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूयात. बाय.